जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह त्यांच्या 48 समर्थकांची न्यायालयानं गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे। आणेवाडी टोलनाका प्रशासन चालवण्यास देण्याच्या कारणावरून वाद सुरू होता। या दरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर 6 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी जमाव मोठ्या संख्येने एकत्र आला। त्याच दिवशी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश काढला होता। त्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह 48 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। दुसरे तथार्थ जिल्हा सत्र न्यायाधीश साळवे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। सरकार पक्षाच्या वतीनं 5 पोलीस साक्षीदार म्हणून तपासण्यात आले। न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह 48 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वतीनं ॲडव्होकेट वसंत नारकर, शिवराज धनावडे यांनी कामकाज पाहिले। शिवेंद्रसिंह राजे हे निकाल ऐकण्यासाठी गुरुवारी दुपारी स्वतः न्यायालयात हजर होते।